नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपला एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो बघा, आपण आज जे की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजे TET 2026 साठी मित्रांनो आपण आज जे की मराठी व्याकरण प्लस परिसर अभ्यास पाहणार आहोत। या आपल्या व्हिडिओच्या मित्रांनो माध्यमातून तुमचे आज बघा जे की मराठी व्याकरणचे 30 प्लस परिसर अभ्यासचे 30 बघा जे की असे टोटल मित्रांनो 60 गुण पक्के होणार आहेत। म्हणून हा आपला आजचा जो काही संपूर्ण भाग आहे या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल तर बघा मित्रांनो, आपल्या चॅनल तुम्ही आत्ताच सबस्क्राईब मात्र ठिकाणी नक्कीच करून घ्या। ओके, तर आता मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे काय, तर हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो नोट डाऊन करून घ्या आणि येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या ते संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो पाठांतर मात्र अवश्य करून घ्या। ओके, प्रश्न पहिला बघा काय म्हणतो, मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते। तर मित्रांनो बघा, मराठी भाषा लिपीस बघा जी की क्रमांक ब आणि क देवनागरी लिपी आणि बालबोध लिपी म्हणजे बघा जी की मित्रांनो बघा क्रमांक एक बघा जी की मित्रांनो ब आणि क देवनागरी लिपी आणि बालबोध लिपी बघा जी की आपल्या प्रश्नाचा ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे। ओके, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, खालीलपैकी बरोबर विधाने ओळखायचे आहेत आपल्याला। ओके, जसं की मराठी भाषेत एकूण 34 व्यंजने आहेत, बरोबर आहे। अनुनासिकांचा उच्चार तोंडाबरोबर थोडा नाकातूनही होतो, हे देखील बरोबर आहे। पुन्हा ज्या वर्णांचा उच्चार सोपा असतो त्यांना मृदू वर्ण म्हणतात, हे देखील बरोबर आहे। पुन्हा व आह यांना स्वरादी म्हणतात, हे देखील बरोबर आहे। म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ड यापैकी सर्व बरोबर बघा जी की मित्रांनो आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे। तर ड नाही बघा जी की मित्रांनो क्रमांक बघा जी की 4 बघा सर्व बरोबर आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे। ओके, पुढे बघा, पुढील अक्षरातील व्यंजन आपल्याला ओळखायचं आहे। आता ई र आणि आ मित्रांनो बघा यापैकी व्यंजन हे बघा जी की क्रमांक क र हे आहे। ओके, जर याला सोडलं तर ई आणि आ हे तीन मित्रांनो बघा स्वर आहेत आणि हे जे र आहे मित्रांनो हे आहे बघा जी की व्यंजन आपल्या प्रश्नाचं उत्तर। ओके, लक्षात ठेवा। पुढे वाचवा व बरोबर असलेला पर्याय निवडा। आता ट ठ प फ ही मृदू व्यंजने आहेत, ग घ ब भ ही कठोर व्यंजने आहेत। पुन्हा न म न ही अनुनासिके आहेत। ओके, तर बघा मित्रांनो यापैकी बरोबर असलेला आता पर्याय कोणता, तर ते म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक 4 बघा जी की फक्त आणि फक्त क बरोबर आहे। ओके, म्हणजे मित्रांनो बघा जी की शेवटचं जे आहे बघा क न म आणि न हे बघा जी की अनुनासिके आहेत मित्रांनो, हे बघा जी की पर्याय फक्त बरोबर आहे। ओके, आणि वरचे हे दोनही चुकीचे पर्याय आहेत। ओके, म्हणजे बघा जी की क्रमांक 4 बघा केवळ क बरोबर आपल्या प्रश्नाचं ठिकाणी उत्तर असणार आहे। ओके, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, तर बघा पाचवा काय म्हणतो, पुढे काही वर्ण प्रकार दिलेले आहेत त्यांचा अचूक क्रम लावायचा आहे। श क ह व। ओके मित्रांनो बघा या वर्णांचा प्रकाराचा बघा जी की आपला अचूक क्रम लावायचा आहे। तर श हा मित्रांनो उष्म आहे आणि क हा स्पर्शव्यंजन, ह वा महाप्राण आणि व हा अर्धस्वर म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे। ओके, लक्षात ठेवा। आता मित्रांनो बघा हे जे मराठी व्याकरणचे प्रश्नसंच आहेत अत्यंत मित्रांनो महत्त्वाचे आहेत, म्हणून संपूर्ण बघा मित्रांनो भाग ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। कारण 100% बघा मी तुम्हाला गॅरंटी देत आहे मित्रांनो, 100% बघा जी की हे प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळणार आहेत। ओके, म्हणून वेळ लावू नका। ओके, आत्ताच्या आता हे संपूर्ण प्रश्नाचं संच बघून घ्या। ओके, लक्षात ठेवा। पुढे सहावा प्रश्न काय म्हणतो, खालीलपैकी कोणते सामान्य नाम नाही। तर मित्रांनो बघा या चारीपैकी मोळी, श्रीमंती, प्लास्टिक की पाणी यापैकी मित्रांनो सामान्य नाम कोणतं नाही, तर ते म्हणजे बघा जी की श्रीमंती आहे। तर का मित्रांनो, तर श्रीमंती बघा मित्रांनो श्रीमंती या शब्दाला बघा जी की श्रीमंत हा बघा अगोदर शब्द कसा होता, तर हा होता श्रीमंत असा शब्द। ओके, आणि या शब्दाला पुन्हा ई हा प्रत्यय लागून मित्रांनो बघा जी की हा श्रीमंती म्हणजे हा भाववाचक नाम झालेला आहे। म्हणून मित्रांनो बघा जी ह्या ठिकाणी सामान्य नाम नाही। ओके, जर याला सोडलं मोळी, प्लास्टिक आणि पाणी या तीनही मित्रांनो बघा जे काही बघा जी की नाम आहेत हे सामान्य नाम आहेत। ओके, म्हणजे जी की बघा क्रमांक ब मित्रांनो श्रीमंती आपल्या प्रश्नाचे ठिकाणी उत्तर असणार आहे। ओके, तर का, तर मित्रांनो श्रीमंती हे नाम सामान्य नाम नसून हे आहे भाववाचक नाम। ओके, भाववाचक नाम लक्षात असू द्या।
पुढीलपैकी चुकीची वाक्य सांगायची आहेत. ओके, आता मित्रांनो बघा, यापैकी आपल्याला कोणकोणती वाक्य चुकीची आहेत ती सांगायची आहे. ओके, जसं की शब्दांच्या 8 जाती आहेत, शब्दांची कार्य 8 प्रकारची आहेत, एकच शब्द निरनिराळ्या वाक्यात एकच कार्य करतो, की जात बदलली तरी अर्थ बदलत नाही. ओके, तर मित्रांनो बघा, यापैकी चुकीची वाक्य कोणती आहेत, तर ती म्हणजे बघा जी की मित्रांनो आणि ड. ओके, लक्षात ठेवा. तर बघा जी की मित्रांनो क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, तर कोणती मित्रांनो, बघा जी की ही आणि ड. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. हां, आता अनेक वचनाच्या प्रकाराबाबत खालीलपैकी गटात न बसणारी जोडी आपल्याला ओळखायची आहे. आता यापैकी मित्रांनो बघा, अनेक वचनाच्या प्रकाराबाबत जे की मित्रांनो बघा गटात न बसणारी जोडी कोणती, तर ती म्हणजे घोडा आणि घोडी, ही लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न बघा. आता खालील शब्दांतील एकवचनी शब्द आपल्याला निवडायचा आहे. तळे, मळे, डोळे आणि गोळे. तर यापैकी मित्रांनो बघा, एकवचनी शब्द हा बघा जी की क्रमांक तळे हा या ठिकाणी असणार आहे. ओके, आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढे हां, झाडे या शब्दाची लिंग आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो बघा, झाडे हा जो शब्द आहे मित्रांनो बघा जी की आपण हे बघा जी की या शब्दाचं लिंग हे बघा जी की क्रमांक बघा जी की नपुसक लिंग या ठिकाणी हे असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. हां, अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. आरशी नपुसकलिंगी, पुरणपोळी स्त्रीलिंगी, विदुषी स्त्रीलिंगी की बोका पुल्लिंगी. आता बघा मित्रांनो, यापैकी जी अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी आहे, तर ती आहे बघा जी की आरशी नपुसकलिंगी ही. ओके, कारण मित्रांनो बघा, आरशी ही नपुसकलिंगी नसून ही बघा जी की स्त्रीलिंगी आहे, म्हणून बघा जी की ही मित्रांनो ठिकाणी अयोग्य जोडी आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा जी की क्रमांक ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. आता तर बघा 12वा प्रश्न. व्याकरणातील लिंग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो बघा, आपल्या मराठी व्याकरणातल्या लिंग या शब्दाचा समानार्थी शब्द हा बघा जी की क्रमांक खून. तर कसा खून, तर बघा मित्रांनो, खला दुसरा उकार असलेला बघा जी की मित्रांनो खून, बघा हे आपलं बघा जी की लिंग या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे 13वा. खेड्याहून शहर मोठे असते या वाक्यातील खेड्याहून या शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. तर मित्रांनो बघा, खेड बघा, आता खेड हा असा शब्द होता आणि मित्रांनो बघा, खेड या शब्दाला हून ही बघा जी काही विभक्ती लागलेली आहे, म्हणून मित्रांनो या शब्दाची विभक्ती ही बघा जी की क्रमांक पंचमी या ठिकाणी विभक्ती असणार आहे. ओके, पुढे तर बघा 14वा प्रश्न काय म्हणतो, अर्धी रक्कम, पाव हिस्सा, पाऊण माप ही संख्यावाचक विशेषणाच्या कोणत्या प्रकारात मोडतात किंवा येतात? तर अर्धी रक्कम, पाव हिस्सा आणि पाऊण माप ही मित्रांनो संख्यावाचक विशेषणाच्या कोणत्या प्रकारात मोडतात? तर बघा जी की क्रमांक ड, अपूर्णांक सूचक संख्या विशेषण बघा जी की मित्रांनो या प्रकारामध्ये मोडणारी आहेत. ओके, लक्षात ठेवा. तर बघा जी की मित्रांनो क्रमांक ड आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे मी पत्र वाचतो या साध्या वर्तमान काळ बघा, या साध्या वर्तमान काळ असलेल्या वाक्याचे रीती भूतकाळात रूपांतर कसे होईल? आता मी पत्र वाचतो याचं बघा रीतीवर बघा जी की भूतकाळात रूपांतर कसं होईल मित्रांनो? तर बघा, आता मी पत्र वाचत असे, मी पत्र वाचले, मी पत्र वाचत असे की मी पत्र वाचत होते. तर मित्रांनो बघा, याचं बघा जी की साध्या भूतकाळामध्ये रूपांतर हे बघा जी की बघा जी की मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर असतं. तर कारण मी पत्र वाचत असे हा बघा जी की साधा भूतकाळ आहे. ओके, लक्षात ठेवा. आता पुन्हा मी पत्र वाचले म्हणजे हा पूर्ण भूतकाळ झाला आणि मी पत्र वाचत असे हे बघा जी की रिपीट झाले. पुन्हा शेवटचं मी पत्र वाचत होते म्हणजे हा बघा जी की अपूर्ण भूतकाळ आहे. म्हणजे मित्रांनो बघा जी की आपल्या प्रश्नाचं उत्तर हे मी पत्र वाचत असे हे बघा जी की क्रमांक या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे 16वा. मला ताप आला आहे, मी शाळेत जाणार नाही या दोन वाक्यांचे अचूक संयुक्त वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो, मला ताप आला आहे आणि मी शाळेत जाणार नाही. ओके, आता असं बघा की मित्रांनो याचं बहुतेक वाक्य होतं. ओके, जसं की बघा, हां, आता बघा जी की क्रमांक मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर ते कसं, मला ताप आला म्हणून मी शाळेत जाणार नाही. आता मित्रांनो संयुक्त वाक्य कसं असतं,
तर दोन वाक्य जोडून बघायची की एकच वाक्य या ठिकाणी तयार केलेलं वाक्य म्हणजे ते असतं संयुक्त वाक्य. ओके, लक्षात ठेवा. तर पुन्हा बघायची की मित्रांनो, बघायची की क्रमांक ब, मला ताप आला म्हणून मी शाळेत जाणार नाही. बघायची की मित्रांनो आपलं बघायची की उत्तर म्हणजे संयुक्त वाक्य या ठिकाणी असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे 17वा प्रश्न, हे का धरणे. मित्रांनो, हे का धरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर हे का धरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ मित्रांनो बघायची की क्रमांक हट्ट धरणे असा याचा अर्थ होतो. पुन्हा, अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर अंगाला सुटली खाज आणि हाताला नाही लाज या म्हणीचा अर्थ बघायची की मित्रांनो क्रमांक ड, कोणत्याही गरजू व्यक्तीला अक्कल नसते असा याचा अर्थ होतो. पुढे, दरवर्षी इंग्रजी भाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर बघायची की क्रमांक 23 एप्रिल आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सुबोरी महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला. तर नुकताच मित्रांनो सुबोरी महोत्सव हा बघायची की सण मित्रांनो महोत्सव बघायची की क्रमांक ब, आसाम या राज्यामध्ये साजरा करण्यात आला होता. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते. तर मित्रांनो बघा, खचदरीतून वाहणारी बघायची की आपल्या महाराष्ट्र मित्रांनो एकमेव नदी ही बघायची की क्रमांक तापी या ठिकाणी ही असणार आहे. पुन्हा, दामशेट्टी खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाचे टोपण नाव आहे. तर दामशेट्टी हे मित्रांनो बघायची की क्रमांक ब, संत नामदेव यांचं टोपण नाव आहे. ओके, पुढे आता, बंची टॉप हा रोग प्रामुख्याने कोणत्या फळपिकात आढळतो. तर बंची टॉप हा जो मित्रांनो रोग आहे हा बघायची की प्रामुख्याने बघायची की क्रमांक केळी या फळपिकामध्ये आढळून येणारा रोग आहे. पुढे बघा, बालकांच्या वाढीसंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. आता, वाढ ही शारीरिक बाबींशी संबंधित आहे, हे बरोबर आहे. पुन्हा, वाढ ही विशिष्ट वयानंतर थांबते, हे देखील बरोबर आहे. पुन्हा, वाढीत समतोल पाण्याची बघा समतोलपणाची अपेक्षा गृहीत धरली जात नाही, हे देखील बरोबर आहे. आणि शेवटचं, वाढ ही गुणात्मक बाब आहे. तर मित्रांनो बघा, वाढ ही गुणात्मक बाब आहे हे विधान अयोग्य आहे. कारण मित्रांनो बघा, बाब ही गुणात्मक, वाढ ही गुणात्मक बाब नसून ही आहे बघायची की संख्यात्मक बाब. ओके, कारण मित्रांनो बघायची की आपण वाढीला इंचमध्ये मोजू शकतो म्हणून ही संख्यात्मक बाब आहे. म्हणजे मित्रांनो बघायची की आपल्या प्रश्नाचं अयोग्य उत्तर हे बघायची की क्रमांक ड, वाढ ही गुणात्मक बाब आहे या ठिकाणी हे असणार आहे. ओके, पुढे, अध्ययन हे सक्तीचे कधीच होत नसते. अध्ययनासाठी सज्जतेबरोबर अभिरुची गरज आणि अभिवृत्ती या शक्तींचीही मदत असणे गरजेचे आहे असे मत कोणी मांडले. तर मित्रांनो असं मत बघायचे की क्रमांक जेम्स रॉस यांनी मांडलेलं होतं. पुढे, उद्गामी विचार प्रतिमान हे डॅश डॅश यांच्या संशोधनावर आधारलेले आहे. तर उद्गामी विचार प्रतिमान हे बघायचे की ड्रिल्टा टाबा मित्रांनो बघायचे की यांच्या संशोधनावर आधारलेले आहे. ओके, पुढे, तर बघा हा 27वा प्रश्न काय म्हणतो. 1921 मध्ये दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा कोणी सुरू केली. तर मित्रांनो 1921 मध्ये दक्षिणामूर्ती या ठिकाणी बघायची की बालमंदिर या नावाची शिशुशाळा हे बघायची की क्रमांक क, गिजूबाई बधेका यांनी बघायची की मित्रांनो या ठिकाणी सुरू केलेली आहे किंवा होती. ओके, पुढे, पुन्हा, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने घेतलेली धडपड म्हणजे काय. तर मित्रांनो कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने घेतलेली धडपड म्हणजे बघायची की क्रमांक ड, अवधान हे आहे. ओके, पुढे, संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होते. तर संवेदनाला अर्थ लावला की त्याचं रूपांतर हे मित्रांनो बघा जी की क्रमांक अवबोध या घटकामध्ये होतं. ओके, जी की बघा क्रमांक मित्रांनो अवबोध आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुन्हा, सायकल चालवण्याचे कौशल्य हे मोटारसायकल चालवण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्यास अध्ययनाचे डॅश डॅश म्हणता येईल. मित्रांनो सायकल चालवण्याचं कौशल्य हे बघायचे की मोटारसायकल चालवण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्यास अध्ययनाचं बघायचे की मित्रांनो धनसंक्रमण असं म्हणतात. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा बघा स्मरणशक्तीच्या घटकांचा योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे. तर स्मरणशक्तीच्या मित्रांनो बघायचे की घटकांचा योग्य क्रम हा बघायचे की क्रमांक हा आहे बघायचे की ग्रहण, धारणा, प्रत्यावहन आणि प्रज्ञा विज्ञान. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो बघायचे की क्रमांक आपल्या प्रश्नाचे ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा
ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी वर्तन बदलामध्ये खालीलपैकी कोणते विधान अनुकूल नाही? तर ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी वर्तन बदलामध्ये खालीलपैकी कोणतं विधान अनुकूल नाही? तर आता वाचवतो. समतोल आहार घेणे, नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, कामाचे व वेळेचे नियोजन करणे व कामाचा प्राधान्यक्रम ठरवणे. तर मित्रांनो बघा, यापैकी कोणतं विधान अनुकूल नाही? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ब, नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हा नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं बघा की उत्तर हे बघा जी की क्रमांक ब, नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे या ठिकाणी हे असणार आहे. पुढे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यापूर्वी त्यांचे पूर्वज्ञान पक्के असले पाहिजे असे मत कोणी मांडले? तर मित्रांनो बघा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यापूर्वी त्यांचे पूर्वज्ञान पक्के असले पाहिजे असे मत बघा जी की क्रमांक क, ब्रुनर या शास्त्रज्ञाने बघा जी की ठिकाणी मित्रांनो मांडलेलं आहे. पुन्हा, खालील पर्यायांपैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत? निवडणूक आयुक्त, राज्यपाल, पंतप्रधान की उपराष्ट्रपती? तर मित्रांनो बघा जी की आपलं उत्तर आहे बघा जी की क्रमांक ड, उपराष्ट्रपती या ठिकाणी असणार आहे. पुन्हा, सूर्यास्तानंतर वाहणारे खालीलपैकी कोणते वारे आहे? तर मित्रांनो बघा, सूर्यास्तानंतर वाहणारं बघा जी की खालीलपैकी कोणतं वारं आहे? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक अ, पर्वतीय वारे आहेत. ओके. पुढे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी यांची चुकीची जोडी ओळखायची आहे. पायदळातील अधिकारी नूरबेग, आरमार दलातील अधिकारी मोहम्मद कुलीखोन, शिवरायांचा वकील काजी हैदर व स्वराज्यातील सरदार सिद्दी हिलाल. तर यापैकी मित्रांनो बघा चुकीची जोडी ही बघा जी की क्रमांक ब, आरमार दलातील अधिकारी मोहम्मद कुलीखोन या ठिकाणी असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. तर बघा जी की मित्रांनो आपल्या प्रश्नाचं बघा की उत्तर म्हणजे चुकीची जोडी बघा जी की क्रमांक ब, आरमार दलातील अधिकारी मोहम्मद कुलीखोन ही असणार आहे. ओके. पुढे, जसं बघा भूदलचा संबंध जर जनरलशी असेल तर वायुदलाचा संबंध कशासोबत? आता मित्रांनो बघा, भूदलचा मित्रांनो जो मेन बॉस असतो तो असतो बघा जी की जनरल. त्याप्रमाणे बघा जी की वायुदलाचा मेन बॉस कोण असतो? सर्वोच्च अधिकारी. तर तो असतो मित्रांनो बघा जी की क्रमांक एअर चीफ मार्शल. ओके, लक्षात ठेवा. पुढे, पृथ्वीच्या गाभ्याचे अंतर साधारणतः डॅश डॅश इतके आहे. तर मित्रांनो बघा, पृथ्वीच्या गाभ्याचं अंतर मित्रांनो साधारणतः किती आहे किंवा कितकं आहे? तर ते म्हणजे सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतकं आहे. म्हणजे जी की बघा क्रमांक ड आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुन्हा, हां, तर 39वा काय म्हणतो? डॅश डॅश हवेची बाष्पधारणा क्षमता अधिक असते. तर मित्रांनो बघा, कोणत्या हवेची बाष्पधारणा क्षमता अधिक असते? तर ती म्हणजे बघा की क्रमांक अ, उष्ण हवेची असते. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा, राज्य शासनचा संबंध जर विधानसभेशी असेल तर स्थानिक शासनाचा संबंध कशासोबत? जर मित्रांनो राज्य शासनाचा संबंध विधानसभेशी असेल तर स्थानिक शासनाचा संबंध हा बघा जी की क्रमांक ब मित्रांनो महानगरपालिकेशी असणार आहे. पुन्हा, कॉफी या शब्दात एकूण किती स्वर आहेत? तर मित्रांनो बघा, कॉफी या शब्दामध्ये एकूण किती स्वर? तर पहिल्याची करा संधी फोड, जसं की क, एक मिनटं, ख प्लस अ, पुन्हा फ प्लस आलं मोठं ई. बघा मित्रांनो, आता या शब्दामध्ये एकूण किती स्वर आहेत? तर अ एक आणि ई दोन. म्हणजे बघा जी की मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा जी की क्रमांक ए, अ बघा जी की दोन बघा जी की स्वर आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी असणार आहे उत्तर. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा, न हा कोणता वर्ण आहे? तर मित्रांनो बघा, न हा वर्ण बघा जी की क्रमांक ब दंत्य वर्ण असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा, देव, तेली, तारीख, लाडू यापैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? तर यापैकी मित्रांनो बघा स्त्रीलिंगी शब्द हे बघा जी की क्रमांक क, तारीख या ठिकाणी हे असणार आहे. पुन्हा, सोने या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधायचं आहे. तर मित्रांनो बघा, सोने या शब्दाचं वचन बदलून येणारं रूप हे बघा जी की क्रमांक ड सोनेच असणार आहे. कारण मित्रांनो बघा, आपल्या मराठी भाषेत असे खूप सारे शब्द आहेत की बघा जे एक वचन आणि अनेक वचनामध्ये मित्रांनो बघा जी की सेम टू सेम, ॲज टू ॲज असतात. ओके, लक्षात ठेवा. तर मित्रांनो बघा, त्यातलाच एक शब्द हा बघा जी की सोने हा एक आहे. तर मित्रांनो, सोने या शब्दाचं वचन बदलून येणारं रूप हे बघा जी की क्रमांक ड सोने हेच असणार आहे. पुढे, एकवचन व अनेक वचनात सारखेच राहणारे नामांची रूपे कोणती आहेत? तर मित्रांनो बघा, यापैकी धर्मशाळा, दगड आणि देव बघा जी की मित्रांनो हे जी मित्रांनो बघा नामं आहेत ही नामांची रूप हे एकवचन आणि अनेक वचनामध्ये सारखेच असतं. त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. ओके, लक्षात ठेवा. तर मित्रांनो बघा जी की क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं ठिकाणी उत्तर असणार आहे. पुन्हा, खालीलपैकी उद्देश वर्तमान काळाचं उदाहरण कोणतं आहे? तर बघा,
मी सुधा निबंध लिहिते, सुधा निबंध लिहिणार आहे, सुधा निबंध लिहित आहे, सुधा निबंध लिहिला, सुधाने निबंध लिहिला. तर मित्रांनो बघायचे की यापैकी उद्देश वर्तमान काळाचं वाक्य हे बघायचे की क्रमांक ब हे असणार आहे. तर कारण का मित्रांनो बघा, उद्देश वर्तमान काळाचं वाक्य कसं ओळखायचं बघा, एखादी क्रिया घडणे अगोदर मित्रांनो बघा ती क्रिया घडणार आहे अशी जेव्हा आपल्याला चेतना किंवा सूचना भेटते ते वाक्य म्हणजे बघा की मित्रांनो या ठिकाणी जे की बघा आपलं उद्देश वर्तमान काळाचं वाक्य किंवा उदाहरण असतं. जसं की सुधा निबंध लिहिणार आहे बघायची की मित्रांनो हे आपलं बघायची अशी सूचना अशी चेतना आपल्याला भेटत आहे, म्हणून हे बघायची की मित्रांनो या ठिकाणी उद्देश वर्तमान काळाचं उदाहरण किंवा वाक्य असणार आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे बघायची की क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं ठिकाणी मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, तर बघा समर्थाचा या शब्दाची विभक्ती ओळखा. मित्रांनो बघा समर्थाचा या शब्दाची विभक्ती ही बघायची की क्रमांक क षष्टी ही असणार आहे. कारण मित्रांनो बघा समर्थ समर्थ या शब्दाला बघायची की चा ही बघायची की विभक्ती लागलेली आहे, म्हणून मित्रांनो बघा या शब्दाची विभक्ती बघायची की क्रमांक क षष्टी या ठिकाणी असणार आहे. पुन्हा शुद्ध शब्द ओळखा. यापैकी मित्रांनो बघा शुद्ध शब्द कोणता आहे, तर मित्रांनो बघायची की क्रमांक ड दीर्घायुषी. मित्रांनो बघा हा बघायची की या ठिकाणी शुद्ध शब्द आहे. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो बघा की आपल्या प्रश्नाचं उत्तर बघायची क्रमांक ड हे असणार आहे. ओके, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तेव्हाच काढता येतं जेव्हा मित्रांनो बघा तुमचं वाचन आणि लेखन बघायची की एकदम या ठिकाणी पक्क असेल. ओके, तेव्हाच बघायची की अशा प्रकारचा शब्द तुम्हाला ओळखता येईल. आणि शेवटचा प्रश्न, अमेरिका हे श्रीमंत राष्ट्र आहे या वाक्याचे नकारात्मक वाक्य करायचं आहे. तर मित्रांनो नकारात्मक वाक्य म्हणजे कसं, तर बघा वाक्याचा अर्थ तेच असला पाहिजे, फक्त शब्दांची अदलाबदल किंवा वेगळा शब्द घ्यायचा आहे. ओके, जसं की अमेरिका हे दारिद्र्य राष्ट्र नाही म्हणजे हे श्रीमंत राष्ट्र आहे असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो. म्हणजे बघायची की क्रमांक अ मित्रांनो आपल्या प्रश्नाचे ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे हां, आता बघा इस्रोच्या चंद्रयान 5 या संयुक्त मोहिमेसाठी कोणत्या देशाने स्थळ मूल्यांकन केले आहे. तर इस्रोच्या चंद्रयान 5 या संयुक्त मोहिमेसाठी कोणत्या देशाने स्थळ मूल्यांकन केलं आहे, तर ते म्हणजे बघायची की क्रमांक ब मित्रांनो जपान आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. ओके, तर लक्षात असू द्या. पुढे आता थोडंसं बघा जे की मित्रांनो क्रम चुकलेला आहे, परंतु काही नाही, लक्षात ठेवा. फक्त कोणत्या राज्याच्या विधिमंडळाने AI धोरण 2026ला मंजुरी दिली आहे, तर बघायची की क्रमांक क महाराष्ट्र आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस हा बघायची की क्रमांक ड 29 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. पुन्हा IPL मध्ये 9000 धावा पूर्ण करणारा फलंदाज कोण ठरला आहे, तर मित्रांनो बघायची की क्रमांक अ विराट कोहली आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, पुन्हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतेच आऊर केला विज्ञान केंद्राचे उद्घाटन कुठे केले, तर मित्रांनो बघायची की क्रमांक अ ओडिसा राज्य आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. तर मित्रांनो ही होती बघायची की आपली आजची TET एक्झाम 2026ची बघायची की मित्रांनो संदर्भातली अत्यंत महत्त्वाची अशी 60 इम्पॉर्टंट अशी प्रश्नसंच. जर तुम्हाला बघा व्हिडिओ ठिकाणी आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अजून समजा आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.